ओके विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. आणि आज आपण जो ऑब्जेक्ट आहे त्याचं मी ऑलरेडी तुम्हाला ड्रॉइंग जे आहे ते पाठवलेलंच आहे. तर हा आपला जो ऑब्जेक्ट आहे हा आपला ऑब्जेक्ट काढायचा आहे. एक सिंपल ऑब्जेक्ट आहे आणि जसं आपण नेहमी करतो तसं सर्वात पहिले ऑब्जेक्टचं रीडिंग करणं आवश्यक असते. त्याची लेंथ विड्थ वगैरे काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग ऑब्जेक्ट काढायला सुरुवात करायची. तर आपला जो ऑब्जेक्ट आहे तो अशा प्रकारचा आहे. अशा पद्धतीचा ऑब्जेक्ट आहे आणि याची मॅक्सिमम लेंथ जी आहे ती 108 आहे. आणि आपण जर इकडे पाहिलं तर आणि इकडे जर पाहिलं तर 44 + 20 अशी याची लेंथ दिलेली आहे. ठीक आहे. तर आपण 88 बाय 44 + 20 असा जर एखादा ब्लॉक बनवला आणि हाईट जर आपण 24 + 32 अशा टाईपची घेतली तर आपला हा ड्रॉइंग इझिली आपण हे काढू शकतो. दिसायला जरी कॉम्प्लिकेटेड असेल तरी काढायला इतका त्रास जाणार नाही. ठीक आहे. आणि हा जो पार्ट आहे हा आपण वेगळा पण काढू शकतो. एकत्र काढला तर आपल्याला जास्त वेळ लागेल, त्याच्यामुळे आपण हा वेगळा पण काढू शकतो. इझिली हा काढता येईल तुम्हाला. ठीक आहे. आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले आपले जे 4 डिस्ट्रीब्युशन्स आहेत पीटीसीचे, त्याच्यापैकी आपलं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे आहे पीटीसी डायरेक्ट, लेआउट, मॉडेल चेक आणि पॅरामेट्रिक. त्याच्यापैकी आपल्याला पॅरामेट्रिक हा जो आयकॉन आहे हा लक्षात ठेवायचा, म्हणजे याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. याच्यावर राईट बटन क्लिक करायचं आणि याला ओपन करायचं. आणि याला वेळ लागतो ओपन व्हायला. तुम्ही कितीही फास्ट पीसीवर करत असाल तरी सुद्धा याला वेळ लागेल ओपन व्हायला. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा क्लिक करायचं नाही, थोडा वेळ वाट पाहायची. हॅलो तर मी आता राव सरांशी बोललो. हां हां. तर ते म्हणे 11 वाजेपर्यंत येतील म्हणे ते लोक इथे. हो हो चालेल ना. 10:30ची टाकतो म्हटलं नोटीस. तर म्हणे ठीक आहे. हो ठीक आहे सर, मग चालेल ना. चालेल ना. 10:30 करून टाकू आपण. मी तसंच सांगून देतो. हो हो चालेल ना. चालेल सर. ओके. तर हे आपलं पॅकेज ओपन झालेलं आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला सर्वात पहिले न्यू मध्ये जायचं. न्यू मध्ये गेल्यावर पार्ट मोड मध्ये जायचं. पार्ट मोड मध्ये आपण डायरेक्ट ओके जरी केलं तरी चालतं, किंवा तुम्ही नाव सुद्धा इथे देऊ शकता. आपण डायरेक्ट ओके करू. ओके केल्यावर आपल्याला 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स दिसतात. एकामेकांना 90 अंशामध्ये छेदत असतात, म्हणजे दे आर इंटरसेक्टिंग विथ इच अदर ॲट अन अँगल ऑफ 90 डिग्रीज. तर याच्यात काय मिसिंग असतं, याच्यात हे ज्या लाईन्स असतात, डॉटेड लाईन्स आपण ज्या काढतो हे मिसिंग असते. त्याच्यामुळे हे पाहताना आपल्याला ते थोडंसं इमॅजिनेशन करावं लागते की दीज आर द 3 म्युच्युअल प्लेन्स. एवढंच फक्त आपल्याला इमॅजिनेशन करावं लागतं. अदरवाईज जर तुम्ही तसं इमॅजिनेशन नाही केलं तर आपल्याला हे समजायला थोडासा त्रास जाऊ शकते. ओके. तर हे 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स आहे आणि याच्यातल्या कोणत्याही प्लेनवर तुम्ही ड्रॉइंग काढू शकता किंवा मॉडेलची सुरुवात करू शकता. तर आपण आता डायरेक्ट आपण 88 बाय 44 + 20, 44 + 20 म्हणजे 10 झाला 54 आणि 64. 88 बाय 64 चा आपण एक रेक्टँगल काढू आणि मग त्याला एक्सट्रूड करू. तर मी स्केच कमांड घेतो. हे प्लेन सिलेक्ट करतो मी
आणि याला पॅरलल टू द स्क्रीन करतो. पॅरलल टू द स्क्रीन केल्यावर मी थोडंसं झुमिंग करतो. याला झुमिंग केल्यामुळे फायदा असा होईल की आपला जो रेक्टँगल आहे तो थोडासा छोट्या साईजचा निघेल. नाही तर याच्यात बाय डिफॉल्ट जास्त मोठे डायमेन्शन येतात आणि मग ते ॲडजस्ट करताना आपल्याला त्रास होतो. 88 असं आहे आणि हे आहे 44 + 20 दॅट इज 64. किंवा इथे पण हे डायमेन्शन दिलेलं आहे 40 + 24. 40 + 20 60 झाले आणि 4 म्हणजे 64. 88/64 88/64. तर हे डायमेन्शन आहे 88. हे आहे 64. हे घ्यायचं 88/2 म्हणजे काय होतं की हा प्लेन्सच्या बरोबर अर्धा अर्धा विभागून जाईल. आणि हे घ्यायचं 64/2. आता यांनी काय होते आपण 64/2 म्हणजे 32 आणि 88/2 म्हणजे 44. यांनी काय होते की हा जो आपला रेक्टँगल आहे हा चारही प्लेन्सच्या चारही प्लेन्स म्हणजे तिन्ही प्लेन्स जे आहेत म्युच्युअली परपेंडिक्युलर त्याच्यामध्ये इक्वली डिवाइड झालेला आहे. त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होते जेणेकरून आपल्याला जर फ्युचरमध्ये याच्यामध्ये मिरर वगैरे करायची जर गरज पडली तर आपण हे जे डिफॉल्ट प्लेन्स आहे याचा यूज करू शकतो. म्हणून हे असं करतात जनरली. बाकी त्याच्या मागे काही असं विशेष लॉजिक नाही आहे. पण मग हेच प्लेन्स आपल्याला वापरता येतात कारण की तो इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. हेच त्याच्या मागचं लॉजिक आहे. आता आपल्याला 32 + 24 अशा पद्धतीने एक्सट्रुजन करायचं आहे. हे पण जनरली आपण काय करतो की बोथ साइड एक्सट्रुजन करतो. आपण प्लेन्सच्या दोन्ही साईडला इक्वल करतो. तर आपलं हे कॅल्क्युलेशन येईल 32 + 24 2 × 6 आणि 56. ठीक आहे. 24 + 32 56. ठीक आहे. 56 एवढं एक्सट्रुजन आहे. हे 56 जे एक्सट्रुजन आहे हे दोन्ही साईडला आपण शक्यतो टाकायचं. मॉडेलमध्ये जायचं, एक्सट्रूड, व्ह्यू, सॉरी काहीतरी स्केच सिलेक्ट नव्हतं केलं मी. 56 आहे ना आपलं 56. सर आवाज येऊन राहिला. आवाज येऊन नाही राहिला. ओके. आणखी कोणाला येत नाही? मला तर म्हणजे मला तर दिसतोय आवाज ट्रान्समिट होतोय. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. थोडंसं मोकळ्या जागे वगैरे मध्ये या की नेटवर्क चेक सर येतो सर आता येतो सर. आपण रेकॉर्ड करतोच तसं जनरली. रेकॉर्डिंगही तुम्ही पाहू शकता. रेकॉर्डिंग मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर हे आपण आता हा ब्लॉक पूर्ण केलेला आहे. आता या ब्लॉकमध्ये आपल्याला इथे हा एक कट लावायचा आहे आणि हा एक कट आहे. तर हा जो कट आहे हा पहिले आपण हा कंप्लीट करून घेऊ किंवा हा पण केला तरी चालेल, काही फरक नाही पडत. हाच करू आपण पहिले. ठीक आहे. 40चा कट आहे तो. स्केच कमांड आपण घेतलीच आहे. त्याच्यानंतर मी जनरली तुम्हाला इथं थोडंसं व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून मी इथं वायर फ्रेम घेतो
अदरवाईज मी बऱ्याच वेळा वायर फ्रेम न घेता पण करतो. हे स्केचिंग जे आहे ना हे विदाऊट वायर फ्रेम पण करतो. पण इथे आपल्याला ऑनलाईन क्लासमध्ये ते दिसलं पाहिजे, पर्टिक्युलरली मोबाईलवर छोट्याशा स्क्रीनवर, म्हणून मी करून राहिलो आहे. हे 40 आहे, 40 घेऊन घेऊ आपण. तुम्ही आर्क पण घेऊ शकता. डायमेन्शन 40 आहे. सो रेडियस 20. तर इथे आपल्याला चेक करावं लागेल की ही आर्क जी आहे ही बरोबर 12 अंतरावर आहे काय. ही 12 अंतरावर नाही आहे, पण 24 अंतरावर आहे. आपल्याला तर 12 दिलेला आहे. तर याचा अर्थ आपल्याला हे जे आहे हे आपण जे सेमी सर्कल घेतलेलं आहे ते सेमी सर्कल आपल्याला कदाचित घेता येणार नाही याच्यात. बरोबर आहे. आपण ही जी स्टेप आहे ना ही सोडून दिली आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला डिलीट करावं लागेल. आपण स्टेप काढायचं राहूनच गेलं, स्टेप काढायची राहिली, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. तर व्ह्यू पुन्हा डिस्प्ले शेडिंगमध्ये, शेडिंग विथ एजेस, शेडिंग विथ एजेस. इथे स्टेप काढायची राहिली, तो एक पार्ट राहिला. इथे 12ची स्टेप आहे आणि 32/12ची स्टेप आहे, तर ती राहून गेली. तर ते स्टेप काढायसाठी काय करावं लागेल, पुन्हा स्केचमध्ये जावं लागेल, हा सरफेस सिलेक्ट करावा लागेल आणि त्याच्यानंतर बाराची स्टेप आहे. बारा आहे, ठीक आहे. इथे ग्रीन कलर मध्ये दिसेल. आता हे मोबाईलवर तर काय माहित किती दिसू शकतं. ठीक आहे. हे किती आहे स्टेप, ही 32ची आहे. तुम्ही ते 32 टाकून द्या आणि ओके करा. ही स्टेप आता तयार झालेली आहे. आता आपल्याला ते सर्कल घेता येईल. सर्कल कशावर घ्यायचं, तर या सरफेसच्या वर. तर स्केच हा सरफेस घेतला, त्याच्यानंतर पॅरलल केला व्ह्यू, त्याच्यानंतर आपण इथे व्ह्यू शक्यतोवर चेंज करून घ्या. वायर फ्रेम घ्या, वायर फ्रेममध्ये थोडं व्हिजिबिलिटी तुम्हाला चांगली दिसेल. अदरवाईज एकदा सवय झाली तर तुम्ही डायरेक्ट शेडिंग मोडमध्ये सुद्धा रेफरन्सेस सिलेक्ट करू शकता. आपण हा सेंटर घेतला आणि हा जर सर्कल घेतला तर यांनी 20 दिलेला आहे, 20 दिलेला आहे. आणि हे जे अंतर आहे हे आपण मगाशी चेक केलं होतं, हे 12 पाहिजे होतं. हे आताही 24 आहे. तर मग कदाचित त्याचा सेंटर आपण चुकीचा घेत असू. सेंटर हा नाही घेता येणार, कदाचित खालचा सेंटर असेल तो. तर आपल्याला काय करता येईल, याला डिलीट करता येईल. एक काम करतो, सर्कल काढतो,
हे 40चं काढावं लागेल नाही. पण तरी आपला सर्कल जरी ह्या 40चा काढला तरी आपला 12चा हे होत नाही. आपल्याला पाहिजे आहे हे 40 म्हणजे R20 आणि हे 12 असं पाहिजे. तर आपण आर्क दुसरी पाहू. सर ते बाजूच्या साईडनं असेल ना बहुतेक सर्कल, कुठे या साईडवाल्या साईडनी. याच्यावर पाहिजे ना. इकडल्या साईडने सर. ती शॉर्ट वाली साईड जी आहे ती, ही इकडून लॉंग डिस्टन्स आहे ना. नाही, या स्टेपच्या तिथेच आहे ना सर्कल. स्टेप इथेच आहे ना आपली. स्टेप ही आहे ना याच्यावर. सर ती लाईन 88 वाली आहे का? 88 वाली लाईन नाही, 88 वाली नाही आहे ही. हे 54 वाली लाईन आहे. 88 वाली नाही, 54 वाली आहे ना स्टेप. अच्छा अच्छा, हे 88 वाली वाटते का तुम्हाला? असू शकते काय? एटी आणि हे किती होतं 54. तर आपण लांब जी साईड आहे त्याला अवॉइड करायला पाहिजे होता असं म्हणायचं ना तुम्हाला. ते पण 64 यायला पाहिजे ना. हो 64 तर असेल, पाहावं लागेल, एक वेळ चेक करतो. हे अंतर 64 पाहिजे ना आपल्याला. 88 आहे, चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं म्हणजे साईडवर आपलं चुकलं. या साईडवाल्या या साईडला साईडला पाहिजे आणि आपण स्टेपही चुकीची काढली मग याचा अर्थ. म्हणूनच जी लांब साईड आहे ना त्याच्यावर स्टेप काढली आपण. तर आता पुन्हा शेड एक काम करू. आता आपलं ही स्टेप आहे ना, हे डिलीट करून टाकू. स्टेप इकडे काढायला पाहिजे होती आपण, आहे की नाही. स्टेप इकडे काढायला पाहिजे होती छोट्या साईडला. करेक्ट, छोट्या साईडला स्टेप काढायला पाहिजे होती. तर पुन्हा मॉडेलमध्ये जा, स्केचमध्ये जा, हे सिलेक्ट करा स्केच, आणि स्केच झाल्याच्या नंतर आपलं पॅरलल, आणि त्याच्यानंतर रेफरन्सेस. डायरेक्ट याच्यातच घे रेफरन्सेस, व्ह्यू काही घेत नाही. आणि त्याच्यानंतर रेक्टँगल काढला होता आपण. 12 आहे ना, 12 आहे ना, 12. ओके. आणि डायरेक्ट एक्सट्रूड किती 32 ना, 32. ओके, आता बरोबर आहे ना. हा आता बरोबर आहे. 88 वाली साईड सोडली आपण. बरं, ठीक आहे. मग आता याच्यावर काढायचं होतं स्केच. हे घेतलं, स्केचमध्ये गेलो. पुन्हा इथे रेफरन्सेसमध्ये हे घ्या, हे एज घ्या, आणि हे घ्या, सेंटर घ्या. त्याच्यानंतर सर्कल, हे किती घ्यायचं 40. हे 40 आहे, आणि इथून याला अंतर किती पाहिजे 12चं पाहिजे आहे ना. आता हे मोजणं जरा कठीणच आहे.
इथे पॉईंट नाही आहे याचा, इथे 12चं पाहिजे. एक काम करू, याला आपण हे करू, डिलीट सेगमेंट करून टाकू. ते येते ना सर, कारण की पूर्ण साईडच 64ची आहे ना. हा येईलच ना. नाही चेक करायसाठी एक मिनिट, याला क्लोज लूप करून घेतो पहिले, मग येईल. आता एक वेळ चेक करून घेऊ. 12 आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके आहे, ओके आहे. तर डायरेक्ट तुम्ही एक्सट्रूड करा. आणि किती करा लागते एक्सट्रूड? 32 म्हणजे डायरेक्ट याच्या सरफेस पर्यंत आहेच ना, सरफेस दिलेला, या सरफेस पर्यंत डायरेक्ट. ओके, तर हे असं दिसेल आपल्याला. ठीक आहे, हा पोर्शन आपला कंप्लीट झाला. आता राहिलं हा आपल्याला कट करायचा आहे. हा तिकडच्या फेसवर आहे, अपोजिट फेस आहे याच्यावर आहे हा. तर मग अपोजिट फेस आपली ही आहे, याच्यावर तुम्ही स्केचिंग करू शकता. ही आहे अपोजिट फेस. याच्यामध्ये रेफरन्सेस हे 3-4 एजेस रेफरन्सेस घेतल्या आणि यांनी दिलेलं आहे की 44 वर हा कट आहे. इकडून हेलो, हाँ जी, आप आ गए क्या? नहीं, अभी आने का हूँ मैं घर पे. थोड़ी देर में, 1 आधे घंटे में आ जाऊंगा. ठीक है, ठीक. मैं कॉल करता हूँ आपको. इकडून 20 आहे, इकडून 12 आहे. 12 आणि 20. तर इकडून 20 आणि इकडून 12 असंच आहे ना. हा. एक काय काम करू, आपण लाईन काढू. ही किती? 20 दिलेली. हे किती दिलेलं आहे? 12. ही लाईन इकडे घेऊ, 12. तर ही बाहेर गेली लाईन. आपला मला वाटते रेफरन्स एक कमी आहे, इकडे एक रेफरन्स घेऊन घेतो, म्हणजे ही बाहेर जाणार नाही. हे 12 डायमेन्शन बाहेर काढतो, म्हणजे दिसलं पाहिजे. आणि आता आर्क कशी पाहिजे आपल्याला? सेंटर अँड एंड्स, एंड पॉइंट, सेंटर आणि एंड पॉइंट. मी हे 3 पॉइंट घेतली आहे, काय माहित निघते की नाही. चौवेचाळीस आहे, 44 अशी आर्क आहे ही. इकडून 12, इकडून 20 आणि याचं रेडियस 44.
ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, हे डिलीट करून टाकावं लागेल, हे पण डिलीट करावं लागेल आणि याला क्लोज लूप मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि ओके करावं लागेल. ओके केल्याच्या नंतर किती आतमध्ये आहे, 44 आहे. इथे 44 द्यावं लागेल आपल्याला. 44 जर घेतलं तर हे बरोबर होऊन जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे. 44 आतमध्ये घेतला आपल्याला. असं दिसेल, झूम आउट करतो, असं दिसेल. ठीक आहे. आता याच्यात एजेसही दिसतात आणि तो कट पण दिसतो आपल्याला 44चा. 44. ठीक आहे. आता फक्त हा एवढा फीचर आपल्याला काढायचा आहे. हा फीचर काढताना आपण डायरेक्ट मधल्या प्लेनवरही काढला तरी चालेल. आपल्याकडे एक सेंटर प्लेन आहे, त्या सेंटर प्लेनवर सुद्धा आपण हा काढू शकतो. सेंटर प्लेनवर सुद्धा आपण हा काढू शकतो. इझी पण जाईल तो सेंटर प्लेनवर काढला तर. स्केच. वायर फ्रेम. 6 आणि 20 असं आहे ते. 6 आणि 20. पण याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, हे खालच्या लाईनवर काढायचं आहे ना, तर याला रेफरन्स घ्यावा लागेल. हे आणि हे 3 रेफरन्स घ्यावं लागतील म्हणजे ते बरोबर निघेल. तर 6 आणि 20, 6 आणि सॉरी हे किती आहे, 88, 108 मायनस 88, 8 गेले 100 म्हणजे 20 आहे ते. 88, 108 मायनस 88 या 20. 6 आणि 20 असं आहे ते. तर वरचा पोर्शन आहे 6चा आणि खालचा पोर्शन आहे 20चा. तर आपण काय करू, असं घेऊ, असं घेऊ, असं घेऊ आणि असं घेऊ. हा आहे 6, हा आहे 20 आणि ओके. 6 आणि 20 याला एक्सट्रूड करायच्या अगोदर पहिले व्ह्यू चेंज करून, नाही तर दिसणार नाही आपल्याला. आता हा एक्सट्रूड कसा करायचा आहे, तर सेंटर प्लेनच्या बोथ साईडला इक्वल. आणि किती करायचं आहे, थिकनेस त्याची दिलेली 24, इथे 24. तर आपला हा पार्ट जो आहे तो पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. याच्यातला आता काही पोर्शन राहिला काय, सर्वच झाला, ऑलमोस्ट सर्वच झालेलं. असा हा पार्ट आहे. इकडे आपण 44चा एक कट दिला, इकडे पण कट केला. त्याच्या अगोदर आपल्याला हे स्टेप काढणं आवश्यक आहे, अदरवाईज हा कट नाही करता येणार. आणि हा पोर्शन जो आहे हा वेगळा जरी तुम्ही काढला तरी जास्त सोयीस्कर पडेल तो, कारण की एवढ्या एका पोर्शनसाठी तुम्ही मोठा ब्लॉक जर काढला तर खूप कट वगैरे करावं लागतील. म्हणून हा पोर्शन तुम्ही वेगळा काढू शकता.
तर इथं आपलं हे मॉडेल जे आहे हे पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. तर मला असं वाटतं की सर्वांना समजलं असेल, काही अडचण पण नसेल. ओके, काही अडचण आहे का? नो सर. तर आपण इथे हे आजचा जो क्लास आहे ऑनलाईन क्लास इथे आपण बंद करू आणि मी रेकॉर्डिंग तुम्हाला व्हॉट्सॲपवर सेंड करतो. ओके, थँक्यू फॉर अटेंडिंग द क्लास.